हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला चॅप्टर 4 बघायचं आहे, रेझोनन्स इन अ सिरीज अँड पॅरलल. तर फर्स्ट महत्त्वाचा पॉईंट, रेझोनन्स म्हणजे काय बघा. रेझोनन्स इन जनरल भाषेमध्ये रेझोनन्स म्हणजे दोन फ्रिक्वेन्सी ह्या जर इक्वल होत असतील तर त्याला आपण रेझोनन्स असं म्हणतो. तर दोन फ्रिक्वेन्सी कोणत्या असतात बघा. एक नॅचरल फ्रिक्वेन्सी विच इज इक्वल्स टू अ आर्टिफिशियल फ्रिक्वेन्सी ऑर अ प्रोव्हाइडेड फ्रिक्वेन्सी. ज्यावेळेस ह्या दोन फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस एकत्र किंवा इक्वल होता त्यालाच आपण रेझोनन्स असं फिजिक्सच्या भाषेमध्ये म्हणतो, इन जनरल म्हणतो. ओके. आता ह्या रेझोनन्समध्ये दोन प्रकारे, दॅट इज अ सिरीज रेझोनन्स आणि सेकंड आहे पॅरलल रेझोनन्स. गेटिंग. तर हे रेझोनन्स वापरलं कुठं जातं बघा. याचा उपयोग होतो जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक्समध्ये, म्हणजे कम्युनिकेशनसाठी याचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. राईट. म्हणजेच रेडिओ रिसिव्हर म्हणून जास्त उपयोग होतो. RX म्हणजे रिसिव्हर. आता यामध्ये व्होल्टेज अँड करंट ह्या सर्किटमध्ये हा कसा असतो, इन फेज असतो. राईट. आणि देन याचा पॉवर फॅक्टर पण किती असतो, 1. राईट. तर साधं रेझोनन्स ह्या शब्दाचा अर्थ टू फ्रिक्वेन्सी विच इज इक्वल्स टू इच अदर, देन इट इज कॉल्ड एज अ रेझोनन्स. ही जनरल भाषेत झालं. ठीक आहे. याचे दोन प्रकार पडतात, एक सिरीज रेझोनन्स आणि याला आपण म्हणतो पॅरलल रेझोनन्स. याचे यूज कसे होतो, कम्युनिकेशनसाठी होतो. व्होल्टेज आणि करंट सर्किटमध्ये हा इन फेज असतो आणि पॉवर फॅक्टर किती असतो, 1 असतो. ओके. तर आपण फर्स्ट टाईप बघूया, दॅट इज रेझोनन्स इन अ सिरीज, RLC सर्किट. पुन्हा तेच बघायचं बघा, सिरीजमध्ये RLC सर्किट. राईट. आता हे तर तुम्हाला माहीतच आहे डायग्राम. इन्स्टंटेनियस व्होल्टेज, रेजिस्टर, इंडक्टर अँड कॅपॅसिटर. RLC हे व्होल्टेज V, याच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप VR, VL अँड VC. ओके. देन आपण आता रेझोनन्स बघतोय. तर रेझोनन्स हा ऑकर होतोय इंडक्टिव्ह सर्किट XL इज इक्वल्स टू व्हॉट, XC. राईट. आता म्हणजेच XL म्हटलंच तुमचं X म्हणजेच काय, रिॲक्टन्स. आणि कोणाचा, इंडक्टन्सचा, विच इज इक्वल्स टू व्हॉट, X ऑफ मीन्स कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. राईट. याच्यासोबत हा कसा असतो, इक्वल असतो. म्हणजे RLC सर्किटमध्ये रेझोनन्स ऑकर होतो विथ अ इंडक्टिव्ह अँड कॅपॅसिटिव्ह सर्किट. राईट. याचा इम्पिडन्स जर आपण घेतला, आता इम्पिडन्स हा इन द फॉर्म ऑफ रेक्टँग्युलर Z इज इक्वल्स टू R प्लस J X. राईट. आता याच्यामध्ये कॅपॅसिटर आहे आणि इंडक्टर आहे म्हणून R प्लस J XL मायनस XC. बरोबर. आता या XLला आपण कसं लिहितो बघा, R प्लस J. एक्सला कसं लिहितो, ओमेगा L, आणि XCला 1/ओमेगा C. ओके. सो दिस इज नथिंग बट व्हॉट, बेसिक सर्किट डायग्राम. ओके. नेक्स्ट पॉईंट बघा, रेझोनंट फ्रिक्वेन्सी. आता रेझोनंट फ्रिक्वेन्सी कशाला म्हणायचं बघा. ज्यावेळेस XL इज इक्वल्स टू XC असतो, बरोबर. आता ही XL इज इक्वल्स टू XC हे एक ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला असणार आहे. राईट. आणि ह्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीलाच आपण काय म्हणतो, रेझोनंट फ्रिक्वेन्सी. वेन XL इज इक्वल्स टू XC at particular frequency, and then frequency is called as what, resonant frequency, and resonant frequency denoted as what, FR. ओके. आता आपण सिरीज सर्किट इन रेझोनंट बघतोय. राईट. तर यामध्ये XL इज इक्वल्स टू XC आहे, तर मी याला XL मायनस XC इज इक्वल्स टू 0 असं लिहू शकतो. बरोबर आहे. आता सेकंड कंडिशनमध्ये ज्यावेळेस मी व्होल्टेज हे अप्लाय करतो RLC सिरीज सर्किटवर, राईट, तर त्यावेळेस ते काय असतं आहे तुमचं, कॉन्स्टंट. अँड देन अप्लाइड व्होल्टेज तुमचं कॉन्स्टंट आहे, पण त्याच वेळेस तुमची इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी, राईट, ही कुठपासून असते,
0 to XL, right? And which is XL is equals to what? That is a 2 pi FL. And what about XC? 1 upon 2 pi FC. ओके, सो आपल्याला इथे इक्वेशन माहिती आहे XL मायनस XC इज इक्वल्स टू 0. तर मग मी XL इज इक्वल्स टू XC पण घेऊ शकतो. तर ह्या दोन्ही व्हॅल्यू मी यामध्ये पुट करू शकतो, बरोबर. दॅट इज अ 2 पाय FL इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 पाय FC, बरोबर. आता ही कोणत्या प्रकारची फ्रिक्वेन्सी आहे? रेझोनंट फ्रिक्वेन्सी. मग आता रेझोनंट फ्रिक्वेन्सी असल्यामुळं याला प्रत्येक याला मला काय करावं लागणार? FR हे काय करावं लागणार? कोएफिशियंट द्यावं लागणार, बरोबर, राईट. तर मग मी फक्त FRच्या फॉर्ममध्ये जर लेफ्ट साईडला जर क्वांटिटी घेतली तर हे F इंटू F काय होईल? हे FR स्क्वेअर, बरोबर. आणि देन 2 इंटू 2 हे काय होईल? 4 पाय स्क्वेअर LC, राईट. आणि देन मी याचा ज्यावेळेस स्क्वेअर रूट घेणार तर FR इज इक्वल्स टू 1 अपॉन 4चा स्क्वेअर रूट किती असणार? 2, पायचा स्क्वेअर पाय आणि LCचा अंडर रूट LC. ओके. देन आता तुम्हाला तर माहिती आहे ओमेगा इज इक्वल्स टू काय असतं? 2 पाय F असतं, पण इथं R घेतलं म्हणून FR. ओके. मग मी इथं FRची किंमत काय घेऊ शकतो? ओमेगा R डिवायडेड बाय 2 पाय. ओके. म्हणजेच 1 अपॉन 2 पाय इज रिप्लेस बाय सिम्पली 1 अपॉन अंडर रूट LC. का? कारण ही ज्यावेळेस मी व्हॅल्यू यामध्ये पुट करणार तर हा 2 पाय काय होणार? कॅन्सल. तर फक्त तुम्हाला रेझोनंट फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन काय बनतं? FR इज इक्वल्स टू 1 अपॉन अंडर रूट LC. ओके. तर फर्स्ट बघा, यामध्ये आपण XL इज इक्वल्स टू XC घेतो आहे आणि त्याला एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी येतो, त्याला आपण रेझोनंट फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. तर XL इज इक्वल्स टू XC हे तर XL मायनस XC इज इक्वल्स टू 0 घेऊ शकतो, बरोबर. आपल्याकडे व्होल्टेज हे RLC सिरीज सर्किटवर कॉन्स्टंट आहे, त्यावेळेस काय होते? तुमची फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते 0पासून, राईट. देन XLची व्हॅल्यू माहिती आहे, XCची व्हॅल्यू माहिती आहे. मी तिथं काय केलं? फक्त इक्वेशनमध्ये पुट केलं आणि देन याला सॉल्व केलं इन द फॉर्म ऑफ FR स्क्वेअर. FR स्क्वेअरचा काय घेतला? स्क्वेअर रूट घेतला, राईट. आणि एक इक्वेशन लिहिलं ओमेगा R इज इक्वल्स टू 2 पाय FR, बरोबर. तर यामध्ये एक गोष्ट दिसली बघा की मी FRची किंमत ज्यावेळेस काढत होतो ओमेगा R अपॉन 2 पाय येईल ना. मग ज्यावेळेस मी ओमेगा R अपॉन 2 पाय हे LHSला घेणार, बरोबर, तर त्यावेळेस काय होणार? ते कॅन्सल आउट होणार, राईट. तर कॅन्सल आउट झालं म्हणजेच तुमचं FR इज इक्वल्स टू असणार काय? 1 अपॉन अंडर रूट LC. ओके. नेक्स्ट पॉईंट बघायचं आहे आपल्याला, दॅट इज अ फेजर डायग्राम. आता आपण हे पहिल्या टॉपिकमध्ये पण बघितलेलं आहे, ठीक आहे. तर हे फेजर डायग्राम काय आहे बघा. फेजर डायग्राम ज्यावेळेस बघतो आपण तर यामध्ये पण किती कंडिशन आहे? 3 कंडिशन आहे, ज्या की आपण ऑलरेडी बघितले आहे. काय? XL हा मोठा असेल XC पेक्षा. सेकंड काय होती? दॅट इज XL इज लेस दॅन XC. देन थर्ड XL इक्वल टू वॉट? XC, बरोबर. आता ह्या 3 कंडिशननुसार आपल्याला काय करायचं? याचं फेजर डायग्राम बघायची, ठीक आहे. आता बघा, XL हे जर ग्रेटर असेल XC तर याच्या अक्रॉस व्होल्टेज तुमचं काय असणार? VL हे ग्रेटर असणार VC पेक्षा, बरोबर. त्यानंतर तुमचं रिझल्टंट व्होल्टेज म्हणजे V इज इक्वल्स टू RLC सिरीज सर्किट आहे म्हणून टोटल व्होल्टेज VR प्लस VL प्लस VC असणार, बरोबर. नंतर VL आणि हा VC हा कसा असणार? आउट ऑफ फेज असणार, राईट. आउट ऑफ फेज किती असणार? 180 डिग्री. हा 180 डिग्री असल्यामुळंच हा VL मोठा झाला ना VC पेक्षा. मग ज्यावेळेस तुम्ही फेजर डायग्राम बघता ती इथं तुमचा करंट आहे, इथं VL आहे, इथं काय? VC आहे, राईट. हे काय तुमचं 90 डिग्री आणि हे मायनस 90 डिग्री. ही डायग्राम आपण बघितलेली ऑलरेडी, ठीक आहे. सो VL इज 180 डिग्री आउट ऑफ फेज विथ वॉट? VC. हेच तुमचं कॅल्क्युलेशन कोणासाठी आहे? दॅट इज नथिंग बट वॉट? XL इज ग्रेटर दॅन XC. ओके.
देन सेम प्रमाणे बघा, आता हेच कॅल्क्युलेशन तुम्हाला सेकंडमध्ये काय आहे की एक्सेल इज लेस दॅन एक्सी, म्हणजेच काय आहे की व्ही एल हा लहान आहे व्ही सीपेक्षा अप्लाइड व्होल्टेज, बरोबर. तर मग इथं काय असणार, व्ही एल मायनस व्ही सी इज इक्वल्स टू 0 असणार, राईट. मग आता ज्यावेळेस व्ही एल मायनस व्ही सी इज इक्वल्स टू 0 आहे, सॉरी व्ही सी मायनस व्ही एल इज इक्वल्स टू 0 असणार, नॉट व्ही एल मायनस व्ही सी. ओके, जो मोठा आहे त्यातून ती गोष्ट काय होणार आहे, वजा होणार आहे, बरोबर. तर याचं फेज डायग्राम कसे असणार आहे, हा आता आय, हा व्ही एल आणि हा काय आपला व्ही सी, राईट. हा 90 डिग्री, हा 90 डिग्री. आता व्ही एल हा तुमचा आउट ऑफ फेज आहे कोणासोबत, व्ही सी सोबत, बरोबर. पण इथं काय 180 डिग्री, इथं आहे का 180 डिग्री, नाही. हा काय करतोय, करंट लीड करतोय व्होल्टेजला, याच्यामध्ये काय करतोय, तो लॅग करतोय, ठीक आहे. देन थर्ड कंडिशन बघा, एक्सेल इज इक्वल्स टू एक्सी, म्हणजेच एक्सेल इज इक्वल्स टू एक्सी ज्यावेळेस असतं त्यावेळेस व्ही एल इज इक्वल्स टू काय असतं, व्ही सी असतं, म्हणजेच व्ही एल मायनस व्ही सी इज इक्वल्स टू 0. ही रेझिस्टिव्हची कंडिशन झाली ना, बरोबर. मग आता रेझिस्टिव्ह कंडिशनमध्ये तुमचा फेज डिफरन्स कसा असतो, 0 असतो, राईट. याच्यामध्ये तुमचा व्ही एल इज इक्वल्स टू काय असणार आहे, व्ही सी असणार आहे, समजतंय का. याच्यामध्ये काय करतो, लॅग करतो, यामध्ये लीड करतो, आणि इकडं इज इक्वल्स टू 5 का असतो, 0 असतो. हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, राईट. हे रिवाईज म्हणजे पुन्हा तुम्ही बघताय, ओके. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, इम्पिडन्स ॲट रेझोनन्स. आता हे तर तुम्हाला माहिती आहे बघा, रेक्टँग्युलर फॉर्म काय आपला इम्पिडन्सचा, आर प्लस जे एक्स एल मायनस एक्स सी, बरोबर आहे. एक्स एल मायनस एक्स सी इज इक्वल्स टू, मी 0 घेतलं तर एक्स एल इज इक्वल्स टू काय बनतं, एक्स सी बनतं, बरोबर. याचा अर्थ काय झाला की झेड बरोबर काय तुमचा आर आहे, म्हणजेच तुमची फ्रिक्वेन्सी एफ ही रिप्लेस कशी होणार, एफ आरनी, म्हणजे ही कोणची फ्रिक्वेन्सी जाईल, तुमची रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी, आणि हाच तुमचा काय इम्पिडन्स आहे, राईट. लक्षात असू द्या, रेक्टँग्युलर फॉर्म एक्स एल मायनस एक्स सी इज इक्वल्स टू 0, सो एक्स सी मी राईट साईडला शिफ्ट करून एक्स एल इज इक्वल्स टू एक्स सी करू शकतो, बरोबर. त्यानंतर हे ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुमचा झेड हा रिप्लेस होतो रेजिस्टन्स आरनी, बरोबर, आणि फ्रिक्वेन्सी एफ ही रिप्लेस होती रेझोनंट फ्रिक्वेन्सी, राईट. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, व्हेरिएशन इन इम्पिडन्स विथ फ्रिक्वेन्सी. हा थोडासा एक किचकट पॉईंट आहे बघा. आता आपण आर एल सी सिरीज सर्किट बघतोय, मी रेजिस्टन्स यामध्ये सर्किट डायग्राममध्ये कॉन्स्टंट ठेवतो, आणि यामध्ये रेजिस्टन्स कॉन्स्टंट आहे म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी ही काय झाली, इंडिपेंडंट झाली, ठीक आहे. सो एक्स एल इज इक्वल्स टू काय आपलं 2 पाय एफ एल, बरोबर. म्हणजेच तुमचा एक्सेल हा वाढतोय, बरोबर, इन इन्क्रीजिंग व्हॉट इट्स फ्रिक्वेन्सी, म्हणजे एक्सेल वाढतोय विथ रेस्पेक्ट टू इट्स फ्रिक्वेन्सी, सोर्स ऑफ फ्रिक्वेन्सी, अँड एक्स सी इज इक्वल्स टू 1/2 पाय एफ सी, इट डिक्रीजेस इन सोर्स ऑफ इन्क्रीजिंग इट्स फ्रिक्वेन्सी. हे समजलं पाहिजे, एक्सेल वाढतो फ्रिक्वेन्सी वाढते, एक्सेल डिक्रीज होतो फ्रिक्वेन्सी वाढते, राईट. याचा अर्थ काय, रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी आपली काय एफ इज इक्वल्स टू एफ आर आहे ना, म्हणजेच एक्स एल इज इक्वल्स टू काय झालं तुमचा एक्स सी, म्हणजे एक्स एल मायनस एक्स इज इक्वल्स टू 0. तर इथं बघा एफ जर इक्वल्स टू एफ आर असेल तर हे प्युअरली कुठलं असतं सर्किट, रेझिस्टिव्ह, समजतंय. ज्यावेळेस एफ हा ग्रेटर असेल एफ आरपेक्षा तर सर्किट कसं असतं, इंडक्टिव्ह, आणि एफ इज लेस दॅन एफ आर असेल तर सर्किट कसं असतं, कॅपॅसिटिव्ह. एवढ्याच कंडिशन ह्या व्हेरिएशन इन इम्पिडन्समध्ये. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, दॅट इज करंट ॲट रेझोनन्स. आता आपल्याला करंटचा फॉर्म्युला माहिती आहे, V is equals to I into R, so I is equals to V by R, and R which is replaced by mod of Z. mod of Z ची किंमत किती असते, जे की अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस
XL मायनस XC होल स्क्वेअर, राईट. सो आपण यामध्ये ही व्हॅल्यू पुट करतो, राईट. यामध्ये काही कंडिशन्स आहे बघा. तर फर्स्ट कंडिशन बघा, ज्यावेळेस तुमचा इम्पिडन्स हा कमी होतो, राईट, इम्पिडन्स डिक्रीजेस टुवर्ड्स व्हॉट आर, ॲट दॅट टाईम फ्रिक्वेन्सी गेट इन्क्रीजेस फ्रॉम 0 टू FR. समजतंय, ज्यावेळेस तुमचा इम्पिडन्स हा कमी होतो टुवर्ड्स रेजिस्टर, इम्पिडन्स कमी होत असतो रेजिस्टन्सच्या हिशोबाने, त्यावेळेस तुमची फ्रिक्वेन्सी वाढते किती, 0 पासून FR म्हणजे रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सीपर्यंत, राईट. आणि हेच करंट विल बी इन्क्रीजेस फ्रॉम 0 टू Imax, म्हणजे तुमची करंटची कंडिशन किती होते, मॅक्सिमम करंट. तर मग हा मॅक्सिमम करंट आपण कशाने दाखवतोय, Imax इज इक्वल्स टू V/R. सो Z विच इज रिप्लेस बाय व्हॉट, R. वाय, बिकॉज Z इज decreasing towards what, R. So Z is replaced by R, right. Then second condition बघा, तुमचा Imax झाला, राईट. हीच आपली एक सेकंड कंडिशन म्हणून आपण कन्सिडर करतो. नेक्स्ट पॉईंट आहे फेज अँगल इन अ सिरीज रेझोनंट सर्किट. आता फेज अँगलमध्ये दुसरं तिसरं काही नाही बघा, हे बघितलेलं आहे आपण. तर याला इन जनरल मी तुम्हाला सांगतो. बघा, ज्यावेळेस F इज इक्वल्स टू FR असतो, हे जे सर्किट हे प्युअरली कसं असणार आहे, रेझिस्टिव्ह. आणि त्यावेळेस तुमचा थिटा हा किती असतो, 0 डिग्री, कारण फेज डिफरन्सच नसतो, बरोबर. ज्यावेळेस F हा ग्रेटर असतो FR पेक्षा, त्यावेळेस सर्किट कसं असतं, इंडक्टिव्ह, राईट. आणि त्यावेळेस थिटा तुमचा कसा असतो, पॉझिटिव्ह. थर्ड कंडिशन, F इज लेस दॅन FR, त्यावेळेस सर्किट कसं असतं, कॅपॅसिटिव्ह, थिटा कसा असतो, निगेटिव्ह. हेच कंडिशन आपण पहिल्यापासून बघतोय, राईट, काही वेगळं नाही. आणि यामध्ये एक डायग्राम दिली आहे, ओके. देन नेक्स्ट बघा, व्होल्टेज अँड करंट. आता व्होल्टेजमध्ये काही मला नाही वाटत व्होल्टेज आणि करंट काही वेगळे. तुम्हाला माहिती बघा, इन्स्टंटेनियस व्होल्टेज काय असतं, VM sin ओमेगा t, and omega which is replaced by what, that is a 2 pi ft. So this is what type of frequency, resonating frequency, so mark as a FR of t. हे बघितलं आहे आपण, बरोबर. त्यानंतर इन्स्टंटेनियस करंटसुद्धा बघितलेलं आहे आपण, sin 2 pi FRT. मग I मिनिमम किंवा VM अपॉन काय असणार आहे, R मॅक्स डिवाइड इज इक्वल्स टू वॉट, V मॅक्स डिवायडेड बाय R. ह्या गोष्टी ऑलरेडी बघितल्या आहे ना, राईट. ह्याच कंडिशन आपल्याला या व्होल्टेज आणि करंटमध्ये दिलेले आहे, राईट. काहीच वेगळं नाही, राईट. हे कळते. फक्त इथं काय करणार, F इज इक्वल्स टू FR बिकॉज ऑफ वॉट, दॅट इज इन अ रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. आणि हे काय, इन फेज आहे, राईट, करंट आणि व्होल्टेज. नेक्स्ट बघा, व्हेरिएशन ऑफ अ पॉवर फॅक्टर. तर पॉवर फॅक्टरमध्ये काय व्हेरिएशन येतं बघा, आपल्याला रेक्टँग्युलर फॉर्म माहिती आहे काय, Z इज इक्वल्स टू R मायनस JXC. आता JX काय करते आपल्याला, की करंट हा तुमचा काय करते, लीड करते, राईट, विथ सोर्स व्होल्टेज V, राईट. आणि किती लीड करते, ऑफ अँगल 90 डिग्री. मग आता मला सांगा, पॉवर फॅक्टर काय असतो आपला फॉर्म्युला, कॉस फाय. फायची किंमत म्हणजे कॉस 90 ही किती असतं, 0च असतं ना, म्हणून इथं काय असतं, 0, ओके. देन आता याच्यामध्ये काय कंडिशन आहे, काय की फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस. आता कोणासोबत इन्क्रीज होते, ती FR सोबत, म्हणजे जसं आपण इम्पिडन्स डिक्रीज केला होता का तसं. मग आता फ्रिक्वेन्सी तुमची इन्क्रीज होती आहे रिलेटेड टुवर्ड्स व्हॉट, रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी, राईट. त्यावेळेस देन तुमचा थिटा काय होतोय, डिक्रीज होतोय, बरोबर. कुठंपर्यंत, 0पर्यंत, राईट. देन मग तुमचा पॉवर फॅक्टर किती असणार आहे, 1. का बरं पॉवर फॅक्टर 1 झाला, कारण पॉवर फॅक्टरचाच फॉर्म्युला आपला कॉस फाय ना. फायची किंमत किती आहे, 0. मग कॉस 0 किती असतं, 1 असतं ना, म्हणून हे काय आलं तुमचा पॉवर फॅक्टर 1. किंवा ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी ही इन्क्रीज होते टुवर्ड्स रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी तेव्हा, ठीक आहे. नेक्स्ट आता पॉवर फॅक्टर हा 1 म्हणजे युनिटी झाला, राईट.
म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी कोणची झाली, रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी झाली, बरोबर. आता मी काय कन्सिडर करतो आहे की तुमचा एफ हा इन्क्रीज होतो आहे, ओके, फॉर मॅक्सिमम एफ आर. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी इंक्रीजेस अबोव द रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी, राईट. देन सर्किट कोणचं आहे तुमचं, इंडक्टिव्ह झालं, राईट. मग इंडक्टिव्ह झालं म्हणजेच काय असणार, झेड इज इक्वल्स टू आर प्लस जे एक्स असणार ना. कारण इंडक्टिव्हमध्ये काय घेतो आपण, प्लस घेतो, आणि मायनस घेतलेलं आहे तर म्हणजेच काय आहे ते कॅपॅसिटिव्ह आहे, बरोबर. म्हणून काय करते तिथं करंट हा लॅग बिहाइंड व्हॉट इट इज व्होल्टेज व्ही मीन्स 0 to 90 डिग्री, गेटिंग. तर हेच या व्हेरिएशन ऑफ पॉवर फॅक्टरमध्ये, ओके. पॉईंट आहे बघा क्यू फॅक्टर. आता क्वालिटी फॅक्टर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. क्वालिटी फॅक्टर हा कशावर डिपेंड असतो, इफिशियन्सी, बरोबर. आता इफिशियन्सी हे रेजिस्टर करतं का, नाही. इंडक्टर आणि कॅपॅसिटरच काय करतं, तुमचं एनर्जी हे स्टोअर करून ठेवायचं काम करतं, बरोबर. तर क्यू फॅक्टरचा फॉर्म्युलाच काय, 2π टाईम्स आपण कन्सिडर करतो, बरोबर. 2π टाईम्स तुमची एनर्जी स्टोअर्ड अँड एनर्जी कन्झर्व, हे येतं बघा. मॅक्सिमम एनर्जी स्टोअर पर सायकल डिवाइड बाय एनर्जी डेसिपेटेड बाय पर सायकल. म्हणजे हे क्वालिटी फॅक्टर काही वेगळं नाही आहे. आणि क्वालिटी फॅक्टरचा हा फॉर्म्युला आहे Q इज इक्वल्स टू 1/r √L/C. हे बघितलं आहे आपण ऑलरेडी, त्यामुळे याला असं जास्त विशेष हे लक्ष देण्याची गरज नाही. पण तुम्हाला हे ऑलरेडी माहीत पाहिजे, तेव्हा त्याची तुम्हाला या गरज यामध्ये वाटणार नाही. पण तुम्हाला माहीत जर नसेल तर तुम्हाला यावर लक्ष द्यावंच लागेल, ठीक आहे. आता महत्त्वाचं बघा, क्वालिटी फॅक्टर हा सिरीज रेझोनन्सवर काय इफेक्ट करतो. महत्त्वाचा इफेक्ट बघा, हा ग्राफ प्लॉट करतो करंट वर्सेस फ्रिक्वेन्सी, ठीक आहे. पहिला प्रश्न काय, ग्राफचा. दुसरा, आता ह्या ग्राफमुळं हे किंवा क्यू फॅक्टरमुळं काय असतं मध्ये का, की तुमची जी ग्राफची शार्पनेस आहे ही डिपेंड असते, बरोबर. आता शार्पनेसवर कसं डिपेंड राहील, जर तुमचा क्वालिटी फॅक्टर हा जर डिक्रीज होत असेल तर कर काय करणार, लेस शार्पनेस दाखवणार, लक्षात असू दे, समजलं. आणि क्वालिटी फॅक्टर जर इन्क्रीज होत असेल तर शार्पनेस कसे असणार आहे, चांगली असणार आहे, ओके. एवढंच यामध्ये दिलेलं आहे, जास्त काही विशेष नाही आहे. यानंतर आपल्याला बँडविड्थचा पोर्शन बघायचा आहे, राईट. बट आजच्या लेक्चरमध्ये आपण कुठले कुठले पॉईंट बघितले याचं थोडंसं आपण रिव्हिजन करूया. बघा, आपण रेझोनन्स म्हणजे काय याचा पहिले आपण विचार केला. दुसरं, आपण यामध्ये दोन सर्किट होते, RLC सिरीज आणि RLC पॅरलल. तर आपण RLC सिरीज बघतोय. तर RLC सिरीजमध्ये आपण याचं फ्रिक्वेन्सी बघितली, नंतर फेज डायग्राम बघितली. देन त्या फेज डायग्रामच्या 3 कंडिशन, XL ग्रेटर लेस अँड इक्वल्स टू. आफ्टर दॅट चौथी आपण बघितली इम्पिडन्सची कंडिशन. देन पाचवी व्हेरिएशन ऑफ इम्पिडन्स. 6वी कंडिशन दॅट इज अ करंट रेझोनन्स. 7th फेज अँगल. नंतर व्होल्टेज अँड करंटचं आणि व्हेरिएशन ऑफ पॉवर फॅक्टर. अँड लास्ट बट नॉट लिस्ट क्यू फॅक्टर, राईट. 10 पॉईंट आपण याचे बघितले आजच्या लेक्चरमध्ये, राईट. सो चॅप्टर थोडा लेंदी आहे, मान्य आहे, सारख्या टर्म आहे थोड्याशा, त्यामुळे कन्फ्युजन होतं. पण याला एकच पर्याय, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. जर तुम्ही याला रेग्युलर बघितलं नाही तर हे तुमच्या डोक्यावरून जाणार, ठीक आहे. तर एकच पर्याय याला काय, थोडंसं रोज बघत चला. आणि जे पण व्हिडिओ होत आहे, राईट, तर त्याला कंटिन्यू इन द फॉर्म फक्त बघत नका चालू, ऑन पेज त्याला लिहित चला, नोटबुकवर त्याच्या नोट्स बनवत चला, जेणेकरून तुमच्या ते हाताखालून गेल्यासारखं तुम्हाला सुद्धा वाटेल. आणि ज्यावेळेस वाचाल त्यावेळेस ते तुम्हाला लक्षात तरी राहील, ठीक आहे. सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.